वाटतं की आशिष शेलारने कालचा मेळावा हा नीट पाहिला नसेल. मला वाटतं की भारताच्या इतिहासात असा मेळावा कधीही कोणीही पाहिला नसेल. काल देशभरातल्या अनेक नेत्यांनी यांच्या बाबतीत ट्विट केलं आणि दोघं भाऊ आपल्या भाषेसाठी एकवटले याच्या बाबतीत दोन्ही भावांचं अभिनंदन हे देशभरातल्या विविध पक्षांनी केलं. आणि आशिष शेलार मला असं वाटतं की पेहलगाममध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं, त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पेहलगामचे उदाहरणं इथे देत आहे? सरकार नाकामयाब आहे. सरकारने ज्या लोकांचे बळी गेले त्या लोकांच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची राहत दिली नाही. किंबहुना युद्धाचं नाटक करून देशाला युद्धाच्या दारात नेऊन ठेवलं, जगासमोर नामुष्की आणायला लावली. याने आम्हाला पेहलगाम वगैरे सांगू नये. आणि आम्ही परत सांगतो आणि छाती ठोक सांगतो की महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला मराठी बोलावीच लागेल. आणि जर तुम्ही मराठी बोलणार असाल तर आम्ही तुमचा आदर सत्कार मान पान सगळं करू. पण मराठीच्या बाबतीत एक जरी शब्द तुम्ही वावगं बोलणार असाल तर तुमची गाठ आमच्या मराठ्यांशी आहे. आणि याच्या पुढे आमचं आंदोलन मराठीच्या बाबतीतलं अजून तीव्र झालेलं दिसेल. आशिष शेलारसारखी लोक काय बडबड आहेत ती बडबडू दे. ही मतांसाठी आहेत. ज्या वेळेला हे मार खातात त्यावेळेला हा का नसतो? त्यावेळेला हे कुठे असतात? तो यांच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय. त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही. म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे. आणि त्यांना खुश करण्यासाठी ह्या त्यांच्या सगळ्या स्टेटमेंट आहेत. वेळ येईल तेव्हा आशिष शेलारांना पण आम्ही या सगळ्याच्या बाबतीतलं उत्तर नीट देऊ. पण मराठी माणूस यावेळेला त्यांना नीट उत्तर भारतीय जनता पक्षाला यावेळेला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की कालचा मेळावा आहे तो पूर्ण आहे व प्रासंगिक आहे, त्यामुळे राज आणि उद्धव यांना देखील निशाणा करण्यात आलं. काय वाटतं? मला वाटतं त्यांना काय बोलायचं हेच मला अपूर्ण आहे. म्हणजे काय? म्हणजे पूर्ण करायला काय करायला हवं होतं? तुला स्टेजवर बोलवायचं होतं का? नक्की काय की तुम्हाला यायचं होतं आमच्या स्टेजवर? लपून सगळेजण जी टीव्ही बघत होतात, तुम्ही स्टेजवर आला असतात तर ते पूर्ण झालं असतं का? माझ्या मध्ये यांच्या बोलण्याला काय अर्थ नाही आहे. यांना कळतच नाही आम्ही काय करायला हवं आहे. राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी यांना अशा कचाट्यात पकडलंय ना की यांची पुढची मुवमेंट काय असेल हेच त्यांना कळत नाही आहे. आणि ह्यातनंच या सगळ्या अशा स्टेटमेंट यांच्या बाहेर येतात. मला असं वाटतं की नजीकचं काळ यांना महाराष्ट्रातलं मराठीचं महत्त्व पटवून देईल. अविनाश, एकनाथ शिंदेच्या विरोधात देखील पोस्ट करण्यास मनसेने सुरुवात केलेली आहे. काय वाटतंय अशा प्रकारे गुजरातचा उद्धव करण्यास? मला असं वाटतं की तो जे काही कोट केलेलं आहे ते नाही आहे. तुमच्या माध्यमातूनच ऐकून समजून घेईन. परंतु तुम्ही महाराष्ट्रात राहून जर जय गुजरात बोलणार असाल तर त्याचा राग मराठी माणसाला येणारच आहे. आणि हा मराठी माणसाच्या रागातनं आलेला मला वाटतं की हा कोट असेल. परंतु याच्या बाबतीत मी पूर्ण माहिती घेऊन तुमच्याशी बोलू शकेन. असं म्हणणं आहे की असलेल्या काळात काही लोक आले होती, नाव न घेतलं तरी कुठले सोय आणि जिथे नावड्यांना देखील टार्गेट केलेले आहे. अशा प्रकारे भावकी कुठेतरी जुळवाजुळवी करायला असे मी तुम्हाला पुन्हा सांगतो की त्यांनी कोकणाचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो की कोकणात असं म्हणतात की भावकीच्या नादाला लागायचं नाही. भावकी ज्यावेळेला एक होते त्यावेळेला त्याचा कार्यक्रमच होतो. त्यामुळे आमची भावकी एक झाली आहे. आता तुमचा कार्यक्रम करायची वेळ आमच्याकडनं आलेली आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. जे कोणी आले होते काल तिथे ते मराठी म्हणून आले होते, मराठी प्रेमी म्हणून आले होते. तुम्ही तुमचं मराठी पण घाण ठेवलं शहा आणि मोदींच्या दारामध्ये. त्यांनी नाही ठेवलंय. त्यांना आजही मराठी म्हणून मराठीचं प्रेम वाटतो. आणि त्यांनी अनेक लोकांना दुखवलं असेल इथे येताना. कारण त्यांच्या पक्षाचा वोटर देखील गुजराती आहे, उत्तर प्रदेशातला आहे, बिहारचा आहे. तरीसुद्धा मराठी प्रेमी म्हणून ते तिथे आले. पण तुम्ही ते करू शकला नाहीत कारण तुम्ही लाचार आहात. तुम्ही जर तिथे आला असतात तर मोदी शहाने तुमच्या मागच्या भागावर लात मारली असती. म्हणून तुम्ही तिथे आला नाही. जे आले त्यांचं आम्ही स्वागत केलं. आणि तिथे जेवढी लोक आलेली ती मराठी प्रेमी म्हणून तिथे आली होती. मराठी साहित्यिक असतील, इतर देखील असतील, पक्षाचे लोक काय वाटतं येणाऱ्या काळात अशी मराठीसाठी आणि याचा महायुतीला कुठेतरी मोठा फटका बसेल? मी सांगतो ही जी सुरुवात आहे ही एका मोठ्या वणव्यात रूपांतर घेईल. नजीकच्या काळात सगळे कलाकार, सगळे लेखक, साहित्यिक
महाराष्ट्रातले सगळेच मराठीवर प्रेम करणारे राजकीय नेते हे सगळे एकत्र येतील आणि जे तामिळनाडूमध्ये होतं, जे कर्नाटकामध्ये होतं, जे ओरिसामध्ये होतं, तशाच प्रकारची गोष्ट तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल. काय होतं, आगामी निवडणुका आहेत त्यामुळे कुठेतरी जास्ती घेतली का या सरकारने येणाऱ्या काळात दोघं ठाकरे बंद होते एकत्र आल्यामुळे काल सन्माननीय राजसाहेबांनी म्हटलं की यांनी हिंदी सक्तीची करून मराठी माणसाला बोट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं पुढचं लक्ष जर यावेळेला मराठी माणूस एकत्र उभा राहिला नसता, महाराष्ट्र एकत्र उभा राहिला नसता, तर यांनी मुंबईला हात लावायचा प्रयत्न केला असता आणि त्यांचा तो प्रयत्न असफल झाला आहे आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंट ज्या येतात ते त्यातून आहेत. असंही बोललं जातं कुठेतरी मुंबईतनं आता मराठी माणूस बाहेर जात आहे, मात्र परप्रांतीय असतील त्यांची नावं वाढत चाललेली आहेत. हे बघा, ही बातमी कोणी आणली आम्हाला माहीत नाही की मुंबईमधला मराठी माणूस कमी होतोय. आजही मुंबईमध्ये हे लोक म्हणतात 27-28% मराठी आहेत, पण मी खात्रीने सांगतो मुंबईमध्ये आजही 35 ते 40% मध्ये मराठी माणूस आहे. तुम्ही मुंबईमध्ये फिरायला गेलात तर मुंबई फिरताना तुम्हाला एक गोष्ट प्राकर्याने जाणवते की 10 माणसांना भेटल्याच्या नंतर त्यातली 6 माणसंही मराठी असतात. सो मुंबईमधला मराठीचा टक्का हा खूप मोठा आहे. यांनी एक प्रोपगंडा उभा केला आहे, माणूस कमी आहे, असं बिलकुल नाही आहे. तुम्ही मुलुंडपासून भांडूप, घाटकोपर, दादर, गिरगाव, त्याच्यानंतर लालबाग, परळ, इकडनं खाली आला कांदिवली, दिंडोशी, या भागात मराठीच माणसं राहतात हो. आणि जरी बाहेर माणसं गेली असतील, ज्यांची घरं तुटली आहेत, तिथे इमारती बनतात, ती माणसं मतदार म्हणून मुंबईमध्येच आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला कमी लेखू नका, ते जास्त आहेत आणि आम्ही कमी आहेत. मग उरलेल्या महाराष्ट्रात काय करायचं तुमचं आम्ही? त्यामुळे मुंबईमधला मराठीचा टक्का कमी झालेला नाहीये. हे लोक तसं वातावरण करतायत आणि त्या वातावरणातून मुंबई वेगळी करण्याचा यांचा प्रयत्न आहे. निलेश राणे म्हणतात की नवरा आणि नवरी कोण आहे आम्हाला माहिती आहे. जाऊ द्या ना, नितेश राणेंबद्दल काय बोलताय? नितेश राणेंना कळतच नाही मागचे 2 दिवस ते काय बोलतात. कधीतरी जिहादी म्हणतात, कधीतरी कोण आमच्या व्यासपीठावर आला. नवरा आणि नवरी काय उदाहरण, काय उदाहरण द्यायचे तुम्हाला? त्यांचं म्हणणं होतं की आंतरपाठ आता वेळ ठरवेल नवरा आणि नवरी कोण आहे, पण तुम्ही त्यातले शकुनी आहात एवढं नक्की. काय वाटतं अशा प्रकारचे लक्ष? मला त्यांनी असं म्हटलंय, मला वाटतं की बाळासाहेब असते तर या सगळ्यांना पाहून, कॉम्रेड काल जे कोणी उपस्थित होते त्यांना पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असतं. तर त्यांना आठवण करून देतो की जॉन फर्नांडिस हे बाळासाहेबांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि अनेक व्यासपीठ बाळासाहेबांनी आणि त्यांनी एकत्र शेअर केला होता. त्यामुळे अतिशय अपूर्ण बोलायचं म्हणून बडबड करायचं असं नितेश राणेंचं मागच्या काही दिवसापासून सुरू आहे. आणि नजीकच्या काळात नितेश राणेंना जर वेळ लागलं तर काही वावगं नसेल, कारण काही बडबडत आहेत. म्हणजे कालच्या मेळाव्याला ते जिहादी मेळावा बोलायला लागले, आज काहीतरी वेगळं बडबडत आहेत, नवरा बायको काय जे तोंडाला येत आहेत ते नितेश राणे म्हणतात. नजीकच्या काळात नितेश राणे जर अजून 1-2 मेळावे असे झाले तर नितेश राणे वेडे होतील असं मला वाटतंय. मला वाटतं की सदावर्तेंची आम्ही वाट बघतोय आणि आम्हाला त्यांच्याशी या चांगल्या भाषेत बोलायचं आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की सदावर्ते लपून कॅमेरासमोर, घरातून अशाच हे देतात. ज्या दिवशी सदावर्ते आमच्या समोर आम्हाला भेटतील ना, त्या दिवशी त्यांना उत्तम भाषा कशी आहे मराठीतली ते आम्ही त्यांना समजावून सांगू. नाही, मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षाचं महत्त्व वाढेल आणि भाषाप्रेमी जी पक्ष आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. शिंदेचं म्हणणं आहे की एका वाक्याने जी बाजू मांडली मराठीची, पण दुसरीची जळजळ आणि खोटीसाठी. मला वाटतं की शिंदे साहेबांनी जे काय म्हटलं तो त्यांचा विचार असेल. आम्हाला जे काय मांडायचं होतं ते आम्ही काल त्या व्यासपीठावरनं मांडलेलं आहे आणि महाराष्ट्राला काय घ्यायचं असतं ते महाराष्ट्राने घेतलेलं आहे. कालपासून अनेक व्हिडिओ आले, म्हणजे घरामध्ये लोक रडतानाचे पण व्हिडिओ आले ज्या वेळेला दोघं भाऊ एकत्र आले. अनेक ऑफिसेस आहेत, मोठे मोठे कार्यालय आहेत, त्याच्यामध्ये लोकांनी सेलिब्रेशन केलं दोघं भाऊ एकत्र आल्याच्या नंतर.
त्याच्यानंतर या सगळ्यांचे जे काही स्टेटमेंट आहे त्याला फार महत्त्व नाही आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये काल आनंदाचा दिवस होता. काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक चौकामध्ये हे दोघं भाऊ एकत्र आले, याच्या बाबतीत चर्चा होत्या आणि नजीकच्या काळात हे दोघं भाऊ जसजसे मराठी भाषेच्यासाठी एकत्र उभे राहतील तसतसे लोकांमधलं यांचा विश्वास अजून वाढत जाईल. फडणवीसांचं म्हणणं आहे की मराठीबद्दल शब्द नव्हता, केवळ रुदाली होती. दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की येणाऱ्या काळात हे कसे लढतील हे बघावं लागेल. मला असं वाटतं की मराठीच्या बाबतीमध्ये राजसाहेबांनी काल म्हटलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्रजींनी केलं, सो आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि असंच आम्ही एकत्र येण्यासाठी तुम्ही असे निर्णय घेत राहा. जे महाराष्ट्राच्या विरोधी असतील, मराठी भाषेच्या विरोधी असतील, आम्हाला एकत्र येऊ द्या. आम्हाला भाषेच्या बाबतीत अजून कडवट होऊ द्या. यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते देवेंद्रजींनी करावं. अबू आझमी असतील, काही हिंदी कलाकार असतील, खासदार असतील, ते देखील आता उतरले. त्यांचं म्हणणं की मराठी बोलता येत नाही, त्या मारणार का अबू आझमी असं म्हणतात. मराठी बोलता आलं नाही, मराठी बोलता येत नसेल तर ती शिका आणि त्याच्यासाठी पाहिजे तर क्लासेस आम्ही घेऊ. पण मराठीचा तुम्ही आदर करणार नसाल, मराठीचा जर अपमान करणार असाल तर तुमच्या कानशिळ्यातच पडणार, तुम्हाला मार खावत लागेल. मुख्यमंत्री जे स्टॅलिन आहे त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं कौतुक देखील केलं. महाराष्ट्र देशभरातल्या अनेक नेत्यांनी दोघा भावांचं कौतुक केलेलं आहे आणि हे कौतुक भाषाप्रेमाच्या बाबतीमध्ये आहे. अनेक वर्षापासून दोघा भावांमध्ये निवडणुकीला एकत्र कधी आले नाहीत, परंतु ज्या वेळेला भाषेचा विषय आला त्यावेळेला दोघं कडवटपणे उभे राहिले आणि याचा आनंद देशभरातल्या अनेक प्रादेशिक पक्षांना आणि विविध भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे. सो स्टॅलिनना देखील ते कालचा आनंद झालं आणि मी तुम्हाला सांगतो खूप साऱ्या नेत्यांचे त्याच्या बाबतीमध्ये ट्विट आहेत. मात्र माजी खासदार दिनेश लाल यादव यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांना खुलं चॅलेंज आहे, मी महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही. धाव द्या हो. आता काल पण तो खूप बोलला, ऑफिस पुटल्या 5व्या मिनिटाला त्यांनी माफी मागितली. हे बडबड करतात हो, यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. काय वाटतं येणाऱ्या काळात महानगरपालिकेत आता कुठल्या प्रकारचा आमचा आजचा अजेंडा हा मराठी आहे. युती आघाडी याच्या बाबतीतला निर्णय हे आदरणीय राजसाहेब घेतील. आत्ता ज्याची गरज आहे या महाराष्ट्राला, मराठीला आपल्या मराठीचा अपमान न होणं किंवा मराठीच्या बाबतीत कडवट राहणं, हे काम आम्ही आत्ता दोन्ही पक्ष एकत्र येऊन करू. मीरा भाईंदरमध्ये तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे, एक मुलगा निघणार आहे, काय वाटतं कधी पुन्हा महाराष्ट्रात राहून तुम्ही बाहेर न येऊन महाराष्ट्रात जर मोर्चाची भाषा करणार असाल आणि आंदोलनाची भाषा करणार असाल तर तुम्हाला उत्तर आंदोलनाने आणि मोर्चानीच मिळेल. त्यामुळे तुम्ही जे काही 2-3 दिवसापूर्वी जी काही नाटकं केलीत ना, त्याला उत्तर देण्यासाठी मनसेचा 8 तारखेचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला मीरा भाईंदरमधले जवळजवळ सगळे मराठी लोक उपस्थित राहतील. याच्या पुढे मीरा भाईंदरचा म हा मराठीचाच असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.